6व्या पिढीतील लढाऊ विमानांसाठी भारताची मोठी तयारी. नमस्कार. विकसित भारत 2047च्या दिशेने भारत वेगाने वाटचाल करत असताना संरक्षण क्षेत्रातही एक मोठे पाऊल पडताना दिसत आहे. कल्पना करा, असे लढाऊ विमान जे केवळ वेगवान किंवा अत्याधुनिक नसून कृत्रिम बुद्धिमत्ता, अत्याधुनिक सेन्सर्स, ड्रोन सोबत समन्वय आणि नेटवर्क केंद्रित युद्ध तंत्रज्ञानाने सज्ज असेल. अशा 6व्या पिढीतील लढाऊ विमानांच्या तंत्रज्ञानासाठी भारताने आतापासूनच तयारी सुरू केली आहे आणि याच पार्श्वभूमीवर संरक्षण संसदीय समितीच्या अहवालातील काही महत्त्वाच्या शिफारसी समोर आल्या आहेत. भाग 1. 6वी पिढी म्हणजे काय? मित्रांनो, आधी समजून घेऊया की 6व्या पिढीतील लढाऊ विमान म्हणजे नेमके काय. आज भारताकडे सुखोई 30, MKI, राफेल आणि स्वदेशी तेजस यासारखी अत्याधुनिक विमाने आहेत. पण भविष्यातील युद्धाचे स्वरूप बदलत आहे. युद्धभूमीवर केवळ विमान विरुद्ध विमान अशी लढाई राहणार नाही. आकाशातील लढाऊ विमान, ड्रोन, उपग्रह, जमिनीवरील रडार, समुद्रातील युद्धनौका आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणाली या सर्वांचा एकमेकांशी समन्वय असणार आहे. 6व्या पिढीच्या विमानांमध्ये याच प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होण्याची अपेक्षा आहे. म्हणजेच भविष्यातील लढाऊ विमान हे फक्त फायटर जेट नसून एक उडणारे कमांड सेंटर बनू शकते. भाग 2. भारतासमोरचे मोठे आव्हान. भारतासाठी या क्षेत्रात मोठे आव्हान आहे. जगातील काही शक्तिशाली देश आधीच पुढील पिढीच्या युद्ध विमानांवर काम करत आहेत. युरोपमध्ये फ्रान्सच्या नेतृत्वाखाली फ्युचर कॉम्बॅट एअर सिस्टीम FCAS सारख्या प्रकल्पांवर काम सुरू आहे. या प्रणालीमध्ये केवळ एक लढाऊ विमान नसून त्याच्यासोबत काम करणाऱ्या इतर हवाई प्रणालींचाही विचार केला जातो. म्हणूनच भारतानेही भविष्यातील तंत्रज्ञानासाठी आजपासूनच गुंतवणूक, संशोधन आणि नियोजन करणे गरजेचे आहे. भाग 3. संरक्षण संसदीय समितीच्या शिफारस. तुम्ही पाहत असलेल्या वृत्तानुसार संरक्षण विषयक संसदीय समितीने भारताच्या हवाई सामर्थ्यांबाबत महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. भारताने फ्रान्सच्या फ्युचर कॉम्बॅट एअर सिस्टीम प्रकल्पात सहभागी होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे. त्याचबरोबर भारतीय हवाई दलाचे सामर्थ्य वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि निधी वाढवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. 6व्या पिढीतील युद्धविमानांच्या दिशेने भारताने रोडमॅप आणि सध्याची परिस्थिती समितीसमोर मांडावी अशी शिफारसही करण्यात आली आहे. याचा अर्थ काय? भारताला केवळ आजच्या युद्धासाठी विमाने तयार करायची नाहीत, तर 2030, 2040 आणि त्या पुढील काळातील युद्धाचे स्वरूप लक्षात घेऊन आजच तंत्रज्ञान विकसित करायचे आहे. भाग 4. एमकाची भूमिका. आता येथे भारताची महत्त्वाकांक्षी योजना एमका अर्थात ॲडव्हान्स मीडियम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट. एमका हा भारताच्या स्वदेशी अत्याधुनिक लढाऊ विमान विकासाच्या दिशेने महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो. 5व्या पिढीच्या तंत्रज्ञानाच्या दिशेने एमका भारताला मोठी क्षमता देऊ शकतो. पण त्यापुढचा प्रश्न आहे 6वी पिढी. आज विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये भविष्यातील गरजा लक्षात घेतल्या नाहीत तर काही दशकांनंतर भारताला पुन्हा परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहावे लागू शकते. म्हणून एमका सोबतच पुढील पिढीच्या तंत्रज्ञानासाठी संशोधन सुरू ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. भाग 5. भारताची स्वदेशी क्षमता. भारताने गेल्या काही दशकात संरक्षण क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. तेजस सारख्या स्वदेशी लढाऊ विमानांपासून ते विविध प्रकारच्या रडार, क्षेपणास्त्र, हेलिकॉप्टर आणि ड्रोन तंत्रज्ञानापर्यंत भारताची क्षमता वाढत आहे. भारताची स्वतःची LCA आणि LCA Mark II या विमानांच्या विकासाची वाटचालही सुरू आहे. या सर्व प्रकल्पांचा एक मोठा फायदा आहे. देशांतर्गत संशोधन आणि उत्पादन क्षमता मजबूत होणे,
कारण भविष्यातील युद्धासाठी केवळ विमान तयार करून चालणार नाही, त्यासाठी इंजिन, रडार, सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, शस्त्र प्रणाली, सॉफ्टवेअर आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातही स्वावलंबन आवश्यक आहे. भाग 6. निधी का महत्वाचा? आता सर्वात महत्वाचा मुद्दा पैसा. अत्याधुनिक लढाऊ विमान विकसित करणे ही काही वर्षाची साधी प्रक्रिया नाही. त्यासाठी अनेक वर्षांचे संशोधन, हजारो चाचण्या, अत्याधुनिक प्रयोगशाळा, कुशल मनुष्यबळ आणि प्रचंड आर्थिक गुंतवणूक आवश्यक असते. वृत्तातील अहवालानुसार बदलती भूराजकीय परिस्थिती आणि युद्धाचे बदलते स्वरूप लक्षात घेता भारतीय हवाई दलासाठी अधिक निधीची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. कारण भविष्यात भारताला आपल्या शेजारील देशांच्या तुलनेत सक्षम प्रतिकार शक्ती कायम ठेवावी लागणार आहे. भाग 7. भारताला कोणत्या दिशेने जायला हवे? भारताने पुढील काही गोष्टींवर विशेष भर देणे आवश्यक आहे. पहिली गोष्ट स्वदेशी संशोधन, दुसरी जेट इंजिन तंत्रज्ञान, तिसरी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वायत्त प्रणाली, चौथी मानवरहित लढाऊ ड्रोन, पाचवी अत्याधुनिक रडार आणि सेन्सर्स, सहावी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि सातवी विमान, ड्रोन, उपग्रह आणि जमिनीवरील यंत्रणांना जोडणारे नेटवर्क. ही सर्व तंत्रज्ञाने एकत्र आली तरच भारत भविष्यातील युद्धासाठी खऱ्या अर्थाने तयार होऊ शकतो. भाग 8. फ्रान्स सोबत सहकार्याचा मुद्दा. या पार्श्वभूमीवर फ्रान्स सोबतचे सहकार्य महत्वाचे ठरू शकते. भारत आणि फ्रान्स यांच्यात संरक्षण क्षेत्रात आधीपासूनच सहकार्य आहे. राफेल विमानांमुळे दोन्ही देशांमधील संरक्षण संबंधांना आणखी बळ मिळाले आहे. मात्र भविष्यातील तंत्रज्ञानासाठी सहकार्य करताना भारताने एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. तंत्रज्ञान मिळवणे आणि तंत्रज्ञान स्वतः विकसित करणे यात फरक आहे. भारताने आंतरराष्ट्रीय सहकार्याचा फायदा घेताना स्वतःची संशोधन आणि उत्पादन क्षमता सातत्याने वाढवली पाहिजे. भाग 9. भविष्यातील भारतीय हवाई दल. आता थोडी भविष्याची कल्पना करूया. समजा भारताचे एक अत्याधुनिक लढाऊ विमान हवेत आहे. त्याच्यासोबत अनेक मानवरहित ड्रोन आहेत. उपग्रह त्याला माहिती देत आहेत. जमिनीवरील रडार शत्रूच्या हालचाली शोधत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता काही सेकंदात मोठ्या प्रमाणातील माहितीचे विश्लेषण करत आहे आणि या सर्व प्रणाली एकमेकांशी सुरक्षित नेटवर्कद्वारे जोडलेल्या आहेत. हेच आहे भविष्यातील नेटवर्क केंद्रित युद्धाचे स्वरूप. अशा परिस्थितीत ज्याच्याकडे चांगले तंत्रज्ञान, चांगली माहिती आणि जलद निर्णय क्षमता असेल त्याला मोठा धोरणात्मक फायदा मिळू शकतो. समारोप. मित्रांनो, 6व्या पिढीतील लढाऊ विमान हे केवळ एक विमान नाही, ते म्हणजे भविष्यातील तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन, उपग्रह, रडार आणि मानवी कौशल्य यांचा एकत्रित परिणाम. भारत आज 5व्या पिढीच्या तंत्रज्ञानाकडे वाटचाल करत असताना 6व्या पिढीचा विचार सुरू करणे ही भविष्यासाठीची रणनीती आहे. विकसित भारत 2047 म्हणजे केवळ रस्ते, उद्योग आणि अर्थव्यवस्था नव्हे, भारताचे तंत्रज्ञान, संरक्षण आणि आत्मनिर्भरता जगातील सर्वोत्तम स्तरावर नेणे हे देखील विकसित भारताचे महत्त्वाचे लक्ष्य आहे. आता प्रश्न असा आहे, भारत 6व्या पिढीच्या युद्ध विमानांच्या शर्यतीत केवळ सहभागी होणार आहे की स्वतःची स्वतंत्र तंत्रज्ञानाची दिशा निर्माण करणार आहे? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा. जय हिंद.